अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं नेमकं काय होणार आहे, त्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले जाणार आहे का, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आजचं हे पत्र महत्त्वाचं उत्तर देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या पत्रातला प्रत्येक मुद्दा शिक्षण सेवकासह शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. शिक्षकांच्या सेवेशी, पदाशी आणि भविष्यातल्या समायोजनाच्या प्रक्रियेशी महत्त्वाची माहिती देणारं हे पत्र आता आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात माननीय शिक्षण संचालकांचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला काही सूचना व्यक्त करावयाच्या असतील तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे. कॉमेंट बॉक्सच्याच बाजूला एक हाईपचं बटन दिसेल, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं, दिनांक 19/6/2026. सदर पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत, आणि या अनुषंगाने संदर्भांकित पत्राचा दिनांक आहे दिनांक 18/6/2026. आता या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळ सेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षण सेवक सन 2025-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत. अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अगर कसे, याबाबत मार्गदर्शन होण्याबाबत विनंती केलेली आहे. संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की 1. मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयनिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल. पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल, त्यांना पदावनत करता येणार नाही. या व्यतिरिक्तही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षकपदी कार्यरत ठेवता येईल, असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दिनांक 19/6/2026 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.